तर भारी आहे बघा, एक नंबर. रस्त्याच्या बाजूलाच आहे, पोहणाऱ्यांसाठी जागा एक नंबर आहे. एन्जॉय करा. कम टू को. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी मी आज इलोय सोनवडे पार या गावात. माझ्यासोबत असा यूट्यूबर हर्षद चव्हाण आणि आर्या. तर अचानक भयानक ह्याने केलेलो प्लॅन आणि आम्ही त्या ठिकाणी आता इलेलो. बघू शकतात आजूबाजू घरं असतात आणि इकडे सरळ सोनवडे पारला जाण्याचा ह्यो रस्ता आणि इकडे सुंदर धबधबो म्हणजे सुंदर पाणी असं त्यांना पोहण्यासारखा जो आनंद घेऊचा पोहण्याचं त्यांच्यासाठी. आणि ह्या इल्यानंतर वाचा, कारण जे नशा वगैरे करतं, सिगरेट वगैरे फुकतं त्यांच्यासाठी ही जागा नाही. कारण देवकुंड म्हणजे पवित्र ठाणा बघू शकतं. वरसून असा स्लो पाणी येतं आणि हे बघा इकडे तुमका दाखवते, खाली जा. हे बघा इकडून असं पाणी येतं. होय होय होय. आणि इकडून असं वतता, पण पाणी एक नंबर असा बघू शकता, जबरदस्त. आणि हे दोघ जण आमचे मेन. कसं आहे, खोल आहे ना, खोल आहे भरपूर आहे बघू शकता, भरपूर खोल आहे. म्हणजे पोहण्यासारखी पाणी आहे आणि पाणी पोहण्यासाठी आहे. म्हणजे जे बिगिनर आहे ते येऊ शकत नाही असं. त्यामुळे आता प्लॅन वाटतं चेंज होतोय की काय असं वाटतंय मला. प्लॅन चेंज. तर भारी आहे बघा, एक नंबर. रस्त्याच्या बाजूलाच आहे, पोहणाऱ्यांसाठी ही जागा एक नंबर आहे बघू शकता. मंडई हे ठिकाण बघून खरंच भारी वाटलं मला वाटलं की कुठच्या बाहेरच्या देशात गेलो की काय. असं सुंदर ठिकाण. आपण सुंदर ठिकाण पाहण्यासाठी खूप लांब जाण्याचा विचार करतो, पण आपल्या गावाच्या आजूबाजूलाच निसर्गाने कितीतरी सुंदर ठिकाणे अशी लपून ठेवलेली असतात. आमच्या घरापासून फक्त 10 ते 15 किलोमीटरवर हे सुंदर ठिकाण होतं. छोटंसं पाणी, आजूबाजूला हिरवळ आणि शांत वातावरण हे बघून खरंच भारी वाटलं. खरा आनंद कुठे दूर नाही, तो आपल्या कोकणातच आहे. तुम्ही इथे मंडई आलात तर तो नक्की, तो एकदा बोर्ड वाचलेला आहे, लिहिलेला आहे, तो नक्की वाचा. धूम्रपान, मद्यपान, कचरा किंवा आरडाओरडा करू नका. निसर्ग सुंदर आहे, तो असाच सुंदर ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. नक्की या आणि ह्या ठिकाणाला भेट द्या. तर मित्रांनो, ही एक अशी पवित्र जागा, त्याच्यामुळे तो तुम्ही बोर्ड वाचला असताय, धूम्रपान आणि अजून वगैरे काय मस्ती मजा तुम्ही करू गेलाय तर त्या चुकीचा. कारण देवकुंड असा आहे, तर त्यासाठी एक देऊळ असा बघू शकता. एक सुंदर जागा, पोहणाऱ्यांसाठी जागा एक मस्त असा दाखवतोय. आणि हर्षदने घेऊन आलेला सुंदर हा जागा. पण अशा की जागा असा बघू शकताय, वर ते रस्तो असता बरोबर आणि भारी वाटतं, एक नंबर. चल योगेश, कसं वाटलं तुला ही जागा बघून जी हर्षदने दाखवली ती? छान आहे तशी जागा. ठीक आहे, पण जर यायचं असेल तर फक्त स्विमिंग करायला, पोहायला पोहणाऱ्यांनी येऊ शकतात. छान तशी जागा आहे. आणि पोहणारा आमच्यात आहे तो पण आर्या. तर आमची जिरली. तर जागा बघून एकदम प्रसन्न वाटतं, एकदम जवळ रस्त्याच्या मध्ये आणि भारी वाटतं. आणि आमच्यात एकदम असं कांडीचोर म्हणजे हर्षदच आहे. कांडीचोर बघू शकता तुम्ही. बाबा कुर्ले राबता इकडे येऊ. साप काढतोय बाहेर, साप काढतोय. आता नागपंचमी जवळ आली 17 ऑगस्टला, त्याच्यामुळे माझ्या मोबाईलात घे ना व्हिडिओ. तर मंडळी अशा प्रकारे जो धबधबा होतो, सुंदर धबधबा. आणि त्या साईडला मंदिर आहे आणि होमकुंड बहुतेक त्या साईड म्हणजे कुंड, देवाची कुंड, म्हणजे त्यामुळे हा स्वच्छ पाणी आहे बघू शकता. खूप सुंदर स्वच्छ पाणी आहे बघा. आणि अशा प्रकारे एन्जॉयमेंट चालू आहे. आणि एकदम सेफली जागा, रस्त्याच्या बाजूकडे असा लोक असतात जवळपास, जरी काय झालं तरी येऊ शकतो. पण होता नाही काय असं होणार ना, जास्तही खोलही नाही. तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकता हे एन्जॉय करूसाठी. पण एन्जॉय जर करताय ना तर स्वच्छता पण राखा. कारण वाट तुम्ही जी बघलाय रस्त्यात एक कचऱ्याचं कचरो नाही किंवा रॅपर वगैरे टाकून नाही. खूप सुंदर आहे, खूप सुंदर गाव आहे सोनवडे. हे कुडाळ आपलं
सरमळ खूप सुंदर गाव असा. तर आता जरा बोलाक जरा जमत नाही, पण सुंदर अशा ठिकाणी कधीतरी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत नक्की या आणि एन्जॉय करा. मनीषा YouTube चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा. हे बघण्या कम टू को अशी एन्जॉयमेंट असता, भारी असता. तर व्हिडिओ तुमका आवडला असेल नक्की कोकण जमणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात अशा कोकणातल्या अजून नवनवीन व्हिडिओमध्ये.